याचसाठी केला होता अट्टाहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटलिया धावा तृष्णेची या. कवतुक वाटे झाले या वेचाचे, नाम मंगळाचे तेने गुणे. आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटलिया धावा तृष्णेची या. तुका मने मुक्ती परने नवने, आता दिवस चारी खेळी मेळी. आता निश्चिंतने पावलो विसावा, कुंटलिया धावा तृष्णेची या. पांडुरंगा करू प्रथम मन, पांडुरंगा करू प्रथम मन, दुसरे चरण संताची या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केलिया स्मरण. ओय सकळ विद्येचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार. नमो ज्ञानेश्वर मस्तक हे पायावरी. या वारकरी संतांच्या सेवेलागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. याजसाठी केला होता अट्टाहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटलिया धावा तृष्णेची या. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतन रूपे सेवेसाठी निवडलेला अभंग. या अभंगावर चिंतन करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा. आज या ठिकाणं आदरणीय श्री वैकुंठवासी केशरबाई पांडुरंग क्षीरसागर यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं भव्य दिव्य अशा पद्धतीचा एक दिवसाचा कीर्तनाचा उत्सव या क्षीरसागर परिवारानं या ठिकाणी आयोजित केलेला आहे. मी मुद्दामच अभंग घेतला. या अभंगावर कीर्तन एक दोन वेळेस ऐकलेलं आहे बऱ्याच मंडळीनं, पण तरी सुद्धा मी अभंग का घेतला. करण्याचा आवाज नको, बॉक्सला आवाज, आतमध्ये आवाज क्लिअर आला नाही, नको बंद नको, ऐका. तरी सुद्धा मी का अभंग घेतला माहितीये का? याजसाठी केला होता अट्टाहास आणि शेवटचा दिवस गोड व्हावा. हा अभंग घेण्याचं एकच कारण आहे. 4 महिने झाले साहेब, ह्या अमोल दादाचं, ह्या सरांचं, आमच्या वहिनींचं 4 महिन्यापासून या कार्यक्रमाचं नियोजन आहे. 4 महिन्यापासून असलेलं नियोजन रात्रीच्या पावसानं सगळं विस्कळीत झालं होतं. रात्री लातूरचं कीर्तन करून मी बरोबर 1:45 वाजता अमोल दादाला फोन केला आणि 1:45 वाजता मी त्यांना म्हणलं, दादा नेमकं काय प्रॉब्लेम आहे? दादानं मला, दादाचं मन जरा हळवं आहे, लगेच पटकन भावनिक होणारा माणूस आहे. दादानं रात्री मला सांगितलं, महाराज दिवसभर एवढी ओढाताण केली, एवढी पळापळ केली, एवढा सुंदर मंडप लावलाय आणि रात्रीचं जेवण सुद्धा केलं नाही मी, का तर पाऊस थांबला नाही. 15 वर्ष झालं महाराज, मी माझ्या आईची, माझे बंधू, आम्ही दोघांनीही आमच्या आईची फार सुंदर सेवा केली. 15 वर्ष सेवा करून जर देवाच्या दारामध्ये न्याय नसल तर काय उपयोग आहे महाराज या सेवेचा? पण महाराज देवाच्या दारामध्ये म्हणतात ना, भगवान के घर पे देर है मगर अंधेर नहीं. 15 वर्ष या दोन्ही सुनानं सासूला सासू म्हणून कधीच वागवलं नाही. एक सांगू,
कॅन्सरच्या आजारानं अगदी भयंकर असणारं पेशंट होतं ते, तरी सुद्धा स्वतःला कॅन्सर आहे पण हातामध्ये माईक घेऊन कॅन्सरग्रस्त लोकांना आईसाहेबांना सांगावं की आपण जगणार आहे, आपण चांगलं कार्य केलं पाहिजे. कॅन्सरचा आजार स्वतःला होता, माहित होतं एक दिवस आपलं मरण आहे, डोळ्यासमोर काळ उभा होता, दिसत होतं मला आता जावं लागणार आहे, पण मरणाची चिंता नाही केली, लोकांच्या हिताची चिंता करत राहिली. ती माऊली, त्या माऊलीचं जीवन साधू सारखं आहे. विंचवाचा साधू जर पाण्याकडे गेला आणि हातामध्ये विंचू घेतला तर विंचवाचा स्वभाव आहे, विंचवानं दंश केला पाहिजे, पण साधूचा स्वभाव आहे त्या विंचवाला बाहेर काढलं पाहिजे. तसं मरणाच्या दारात असणारे आईसाहेब आहेत, पण लोकांना जगण्याची एक ऊर्जा देण्याची लोकांना काम त्यांनी केलं. मला प्रचंड आनंद वाटला. म्हणून सर, मी नेहमी कीर्तनामध्ये सांगत असतो, दादा हो, असताना माणसं जगली पाहिजेत, असताना माणसं सांभाळली पाहिजेत, असताना केलं जातं ते दर्शन असतं. आणि एक सांगू तुम्हाला, मी पार लातूर पासून तुमच्यापर्यंत आलोय, पाऊस कंटिन्यू चालूच आहे, बंदच नाही, पण टेंभुर्णीच्या जवळ आल्यावर पाऊस बंद झाला आणि माझ्या अंतकरणामध्ये वाटलं काय, 15 वर्ष केलेली अमोल दादानं आणि त्यांच्या परिवारानं आईची सेवा वायाला कशी जाईल, कशी वायाला जाईल. म्हणून मी याचसाठी केला होता अट्टहास, आणि शेवटचा दिवस गोड व्हावा, तो आजचा दिवस गोड आहे. विडाला विडाला म्हणून या क्षीरसागर परिवाराला मनापासून धन्यवाद देतो. सेवेसाठी उपस्थित ही परिसरातील महाराष्ट्रातील नामवंत मंडळी आहेत. ज्यांनी सुरुवातीची चाल गायली ते महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य, संगीत विशारद, संगीत अलंकार, महाराष्ट्रामध्ये अत्यंत सुंदर ज्यांच्या आवाजाची जादू आहे ते आदरणीय श्री हरिभक्त परायण माझे जिवलग मित्र ओंकार महाराज जगताप या ठिकाणी उपस्थित आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य, संगीत विशारद, संगीत अलंकार, माझे अत्यंत जिवलग मित्र महाराष्ट्रातील एक नामवंत गायनाचार्य श्री हरिभक्त परायण संजय महाराज हरजारे या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांनाही धन्यवाद देतो. या तारखा काय आत्ता घेतलेल्या नाहीत बरं का, 4 महिन्यापासून घेतलेल्या तारखा आहेत. या लोकांच्या तारखा भेटायचं एवढं सोपं नाही राहिलेलं महाराज. पण ही सगळी मंडळी या क्षीरसागर परिवारावर प्रेम करणारी, माझ्यावर प्रेम करणारी, आणि मी या परिवाराला कधी दुसरा परिवार मानलंच नाही महाराज. मी माझा परिवार म्हणूनच या परिवारासोबत संलग्न राहिलेलो आहे. म्हणून माझ्यावर प्रेम करणारी ही मंडळी इथं उपस्थित झाली, त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद. दोन्हीही मृदंगाचार्य इथं उपस्थित आहेत. आदरणीय श्री हरिभक्त पारायण मृदंग विशारद, मृदंग अलंकार श्री आसाराम महाराज साबळे आणि मृदंग विशारद, मृदंग अलंकार सुजित महाराज लोहार, हे दोन्हीही पखवाज वादक, अत्यंत उत्कृष्ट. वारकरी संप्रदायामध्ये चांगलं नाव आहे. पण एक सांगू तुम्हाला, वारकरी संप्रदायामध्ये नाव तर आहेच, पण क्लासिकल इंडियन म्युझिकमध्ये अत्यंत सुंदर वादन करणारी महाराष्ट्रातली आज दोन्ही वादक माझ्या स्टेजला उपस्थित आहेत. मी आजचा भाग्यवान कीर्तनकार आहे. म्हणून दोघांना सुद्धा मनापासून धन्यवाद देतो. आणि जी वारकरी यूट्यूब चॅनल, महाराष्ट्रातला नामवंत यूट्यूब चॅनल आहे, तो चॅनल सुद्धा आज माझ्या कीर्तनाला उपस्थित आहे, त्यांना सुद्धा धन्यवाद देतो. या कार्यक्रमासाठी सहभागी असणारे सगळेच नातेवाईक, आदरणीय घाडगे परिवार, बरोबर ना, आमच्या मामाचा, आपल्या मामाचा परिवार, घाडगे परिवाराचं सुद्धा अत्यंत सहकार्य, अत्यंत सुंदर मोलाचं, लहानपणापासूनचं या परिवाराचं प्रेम, या दोघा नातेसंबंधातला परिवार आहे, त्यांनाही धन्यवाद देतो. आदरणीय आमचे भाऊसाहेब इथं उपस्थित आहेत, ज्यांना आमच्या आईंची मुलगी दिलेली आहे, अमोलदादाची बहीण दिलेली आहे, सरांची बहीण आहे. भाऊसाहेबांना सुद्धा धन्यवाद देतो. आमच्या मॅडम इथं उपस्थित आहेत, मॅडमला सुद्धा धन्यवाद देतो. मी मॅडमचं कौतुक नाही करत, पण एक आदर्श शिक्षिका कशी असली पाहिजे हे मॅडमकडं पाहिल्याच्या नंतर आपल्याला कळतं. साहेब, मी त्या दिवशी घरी गेल्याच्या नंतर व्हिडिओ पाहिले. अहो, जर एखादी शाळा तुम्ही सोडून गेलात तर काही पोरांना शिक्षक जरा अवघड असला तर आनंद वाटतो, बरं झालं शाळा सोडून चालला. पण मॅडमनी शाळा सोडायचा निर्णय घेतला तर लहान लहान लेकरांच्या डोळ्यातलं पाणी सुद्धा गालावर आलं. एवढं सुंदर शिकवणं आणि एवढं सुंदर अनेक पारितोषिक आमच्या मॅडमला मिळालेले आहेत. संपूर्ण या महाराष्ट्रातून आदर्श उत्कृष्ट शिक्षिका म्हणून पुरस्कार मॅडमलाही मिळाला आहे आणि सरांना सुद्धा मिळालेला आहे. म्हणून त्या दोघांना सुद्धा धन्यवाद देतो. आणि
सगळ्यांच्या चरणावर विनम्र भावाने माझा माथा टेकवतो. साऊंड सिस्टम सुद्धा अत्यंत सुंदर आहे. सिस्टमवाल्याला सुद्धा धन्यवाद देतो. अमोल दादा, ही सगळी मंडळी, सगळ्यांना मनापासून धन्यवाद. आणि वेळ कमी असल्यामुळं सेवेला सुरुवात. विडाला थोडं लक्षपूर्वक कीर्तन ऐका, मी फार महत्वाचं तुमच्याशी बोलणार आहे. दादा हो, माणसाच्या जीवनामध्ये 2 दिवस अत्यंत महत्वाचे असतात. एक म्हणजे येण्याचा दिवस असतो आणि दुसरा म्हणजे जाण्याचा दिवस असतो. ज्याला येण्याचा दिवस मिळालाय त्या प्रत्येक माणसाला जाण्याचा दिवस हा मिळत असतो. ज्याच्या जीवनामध्ये वाढदिवस होणार आहे, एक ना एक दिवस त्याच्या जीवनाचं वर्ष श्राद्ध आपल्याला करावं लागणार आहे. ज्याच्या जीवनामध्ये ज्याचं बारसं होणार आहे, त्याचं एक ना एक दिवस तेरसं आपल्याला तेरावी करावी लागणार आहे. म्हणून माणसाच्या जीवनामध्ये 2 दिवस अत्यंत महत्वाचे आहेत, एक येण्याचा आणि एक जाण्याचा. या येण्याच्या आणि जाण्याच्या दिवसामध्ये मधला जो काही कालावधी आहे त्याला जीवन असं म्हणतात. अत्यंत सुंदर जीवन आपल्याला हा सुंदर नरदेह उपलब्ध करून देवानं दिलेला आहे. महाराज, हा नरदेह या 2 दिवसाच्या कालावधीमध्ये जीवन जगलं पाहिजे. बरं महाराज, आज या क्षीरसागर परिवारामधून आईचं छत्र हरपून गेलेलं आहे. आई कोणाला म्हणायचं? आई जगाच्या पाठीवर आईसारखी माया कोणी लावू शकत नाही. एक सांगू, आई म्हणजे प्रेमाचा सागर आहे. आई म्हणजे गोठ्यातली गाय, आई म्हणजे दुधावरची साय, आई म्हणजे वासराची गाय, आई म्हणजे लेकराची माय. आईचा पदर जोपर्यंत आपल्या डोक्यावर आहे तोपर्यंत आपल्यावर कसल्याही प्रकारचा कोणत्याही दुःखाचा परिणाम होणार नाही. एकदा का आईचा पदर आपल्या डोक्यावरचा निघून गेला तर महाराज, क्षणाक्षणाला आईची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही. आज प्रचंड श्रीमंत असतील हे परिवार, प्रचंड पैसा असेल या क्षीरसागर परिवाराकडं, अत्यंत मोठ्या पदावर असतील ही माणसं, पण एक सांगू सर, आपली उंची त्याच दिवशी वाढते. तुम्ही कितीही उंच शिखरावर जा, तुमची उंची वाढेल का नाही मला माहित नाही, पण सर आपली उंची त्याच दिवशी वाढते ज्या दिवशी आपली माय आपल्याला तिच्याकडे वर घेते. त्या दिवशी खऱ्या अर्थानं आपली उंची वाढते. तुम्ही कितीही मोठ्या पदावर गेलात, तुमची उंची वाढेल का नाही त्याची गॅरंटी मी देणार नाही. तुमच्याकडे कितीही पैसा आला, तुम्ही श्रीमंत असाल का नाही मला माहित नाही, पण एकदा तुमच्या माईनं, तुमच्या आईनं तुम्हाला कडेवर घेतलं की जगात तुमच्यासारखा उंच माणूस कोणी नाही. आणि तुमची आई आणि तुमचा म्हातारा बाप जर तुमच्या घराच्या उंबऱ्यावर बसलेले असले ना, तर तुमच्या इतका श्रीमंत माणूस सुद्धा जगात कोण नाही. आई कोणाला म्हणतात माझ्या दादा? अरे आपल्या करंगळी कापलेल्या वेदना आपल्याला सहन होत नाहीत. करंगळी कापलेल्या वेदना आपल्याला सहन होणार नाहीत, पण ज्यावेळेस शिजरची परिस्थिती असते त्यावेळेस ईदभर पोट कापून आपल्याला जन्म देते ती आई असते. ऐका ना, ज्यावेळेस सिझरची परिस्थिती असते त्यावेळेस डॉक्टर आईकडे येतो. आई, एक तर तुम्ही वाचाल नाही तर तुमचं बाळ वाचेल, काय करायचं बोला. त्यावेळेस आई काय म्हणते माहितीये? ओ डॉक्टर, मी मेले तरी चालेल पण माझं बाळ मात्र जगलं पाहिजे. ऐका लक्षपूर्वक. अहो, जगाच्या बाजारामध्ये तुमचे चेहरे पाहिल्याच्या नंतर लाखो लोक तुमच्यावर प्रेम करतील. या जगाच्या बाजारामध्ये तुमचे चेहरे पाहिल्याच्या नंतर लाखो लोक तुमच्यावर प्रेम करतील, पण तुमचा चेहरा न पाहता 9 महिने 9 दिवस जी तुमच्यावर पोटातच प्रेम करत असते ते तुमची आई असते. म्हणून आईसारखं प्रेम जगाच्या पाठीवर कोणी करू शकत नाही माझ्या दादा. आई काय देते आपल्याला? मी शेवटी बोलणार आहे तुमच्याशी. कीर्तन थोडं लक्षपूर्वक ऐका. सेवेसाठी निवडलेला अभंग या महाराष्ट्रातल्या सिद्ध संतांचा आहे. काय त्यांचा परिचय सांगतो ऐका. विवेक ज्यांच्या घरी पाणी भरत होता, भक्तीचा वसा घेऊन जे कुटुंब वारकरी संप्रदायाच्या पावनभूमीमध्ये उदयाला आलेलं होतं, सातत्याने भविष्य काळावर दृष्टी ठेवून वर्तमान काळ चांगल्या पद्धतीने कसा जगायचा तुमच्या आमच्या सामान्य जीवाला ज्यानं समजावून सांगितलं, अज्ञानाचं खंडन करून ज्ञानाचं मंडन केलं आणि देवाच्या जवळ जाऊन प्रेम संपादन केलं आणि श्रीसंत वैराग्य संपादन केलं, असे श्रीमंत श्रीसंत तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग आहे. अभंग अत्यंत सुंदर आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय आपल्या जीवनाचा शेवट कसा असावा याचं सविस्तर चिंतन देतात. विढाला तसं पाहायला गेलं तर आपली ही भूमीच संताची आहे. महाराष्ट्र भूमी ही संताची भूमी आहे. मी नेहमी कीर्तनामध्ये बोलत असतो, थोडं लक्षपूर्वक ऐका. भारताचे एक पंतप्रधान होते पंडित जवाहरलाल नेहरू. ते नेहमी त्यांच्या सभेमध्ये सांगायचे, ते म्हणायचे महाराष्ट्र तुमचा खूप भाग्यवान आहे. एका पत्रकारानं चलता चलता त्यांना प्रश्न विचारला, का हो साहेब, का आमचा महाराष्ट्र भाग्यवान आहे? त्यावेळेस त्यांनी फार सुंदर उत्तर दिलं.
ते म्हणले तुमचा महाराष्ट्र याकरता भाग्यवान आहे कारण या भारत देशामध्ये जेवढे संत जन्माला आले नाही तेवढे संत तुमच्या महाराष्ट्रामध्ये जन्माला आले. पण ते पुढचं वाक्य फार सुंदर बोलायचे, ते मला फार आवडतं. ते म्हणायचे या भारत देशामध्ये जेवढे संत जन्माला आले नाही तेवढे संत तुमच्या महाराष्ट्रामध्ये जन्माला आले. पण महाराष्ट्रातल्या लोकांना संत असताना कळाले नाही, गेल्यानंतर कळाले. अहो माझे माऊली ज्ञानोबाराय असताना कधी त्यांना कोणी शिव दिलं नाही आणि आता शिवण्यासाठी आळंदीला गर्दी आहे. अहो असताना अंगावर वस्त्र मिळाले नाही आणि आता 2-2 किलो चांदीच्या वजनाचा फेटा आहे. असताना माझ्या ज्ञानोबारायाला झोपायला जागा मिळाली नाही आणि आता झोपण्यासाठी चांदीचा पलंग आहे. अहो असताना लोकांनी कधी इंद्रायणीला शिव दिला नाही का, तर इंद्रायणी बाटेल. आणि आता समाधीला पंचामृताची अंघोळ आहे आणि ते पंचामृत ठेवण्यासाठी तांब्या पितळाची भांडी नाही तर चांदीची घागर, चांदीचं गंगालय, चांदीचं पंचपाळं आणि चांदीची पंचारती आहे. अहो असताना मुलं 2-2, 2.5 किलोमीटर अंतरावर माधुकरीसाठी गेली तर दगडा विटा मातीशिवाय त्यांना कधी काही मिळालंच नाही. आणि आता त्याच मुलांच्या दर्शनासाठी 2-2, 2.5 किलोमीटर अंतरावर रांगा आहेत. असताना माझ्या ज्ञानोबारायाला या समाजानं खापर मिळू दिलं नाही आणि आता सोन्याच्या ताटात नैवेद्य. अहो असताना शिवलं की पाप होत होतं, असताना शिवलं की पाप होत होतं आणि आता त्यांना शिवल्यावर माझं पाप निघून जात आहे म्हणून त्यांना शिवण्यासाठी आळंदीला गर्दी आहे. असताना या समाजानं माझ्या ज्ञानोबारायाला आई आणि बापाचं प्रेम मिळू दिलं नाही. आता संपूर्ण जगाची मायबाप माझी ज्ञानराज माऊली, ज्ञानबाई माझी ज्ञानबाई पंढरीची वारी केली. अरे पाय उन्हामध्ये भाजत होते म्हणून वडाची पानं पायाला बांधली आणि पहिली पंढरीची वारी माझ्या ज्ञानोबारायानं केली. आणि आता माऊली पंढरीला निघाली तर सोन्याच्या पादुका चांदीच्या पालखीत आहे, चांदीची पालखी चांदीच्या रथात आहे आणि चांदीच्या रथाला बैलजोड कोणाचा जुंपायचा म्हणून निलाव आहे आणि निलावामध्ये ज्याचा नंबर येईल त्याची बैलांसकट आळंदीमध्ये मिरवणूक आहे.
दिलं गुलाब. माझ्या दादानो लहान होती मुक्ताबाई. मुक्ताबाईनं माझ्या ज्ञानोबा रायाला सांगितलं, दादा मला भूक लागली काहीतरी. मुक्ताबाईनं सांगितलं, दादा मला भूक लागली, आळंदी नगरीमधून काहीतरी घेऊन या. ज्ञानोबा राय सिद्ध बेटामधून आळंदीकडे गेले. ज्ञानोबा रायानं प्रत्येकाच्या दरवाजासमोर उभा राहून स्वतःच्या लहान मुक्ताबाईसाठी भिक्षा मागितली. भिक्षा नाही, भिक्षा नाही. ज्ञानोबा रायाचा आवाज ऐकल्याबरोबर गावातल्या लोकांना धडाधड दरवाजे बंद करून घेतले. एवढंच नाही माझ्या दादानो, ज्ञानोबा रायाचं तोंड पाहिल्यावर लोक काय म्हणायचे माहितीये? अरे बाटली आमची आळंदी, बाटली आमची इंद्रायणी. अरे संन्याशाची लेकरं आहेत तुम्ही, आळंदीमध्ये बंदी आहे, तुम्हाला येता येणार नाही आळंदीमध्ये. माझ्या दादानो, ज्ञानोबा रायाचा चेहरा पाहिल्याच्या नंतर लोकांना धडाधड दरवाजे बंद करून घेतले. एका माऊलीला दया आली आणि त्या माऊलीने ओंजळभर पीठ ज्ञानोबा रायाच्या झोळीत टाकलं. ज्ञानोबा रायानं ते पीठ झोळीमध्ये घेतलं. मला मोठा आनंद झाला की माझी मुक्ता वाट बघते. माझी सिद्ध बेटामध्ये जाऊन माझ्या मुक्ताला ही भिक्षा द्यायची आहे. ज्ञानोबा राय इंद्रायणीच्या आकडानं एक एक पाऊल टाकत सिद्ध बेटाकडे निघाले. पण माझ्या दादानं समोर तो घोड्यावर बसून विसोबा खेचर आला आणि त्या विसोबा खेचरानं ज्ञानोबा रायाच्या समोर घोडा उभा केला. ए ज्ञाना, काय चाललास? कशाला आला होता आळंदीमध्ये? ज्ञानोबा राय पुढे जातात आणि म्हणतात, काका काका आज जाऊ द्या मला. काका ही भिक्षा चालली आहे ना काका, माझ्यासाठी नाही चालली काका. काका ही भिक्षा निवृत्तीनाथ दादासाठी नाही चालली काका. ही भिक्षा सोपाट काकासाठी सुद्धा नाही चालली काका. मुक्ता आहे ना माझी, मुक्ता लहान आहे, 3 दिवस झालं उपवासी हो काका. जाऊ द्या ना काका जाऊ द्या ना. नाही दया आली विसोबा खेचराला, नाही दया आली विसोबा खेचराला. घोड्यावरून खाली उतरला, ज्ञानोबा रायाच्या झोळीमध्ये हात टाकला आणि ज्ञानोबा रायाच्या झोळीतलं पीठ जमिनीवर टाकलं. एवढ्यावर थांबला नाही, आपल्या पायथानानं ते पीठ माती मिक्स केलं. मला सांगायचा मुद्दा एवढाच आहे माझ्या दादानो. अरे ज्या ज्ञानोबा रायाला त्या काळातल्या आळंदीतल्या लोकांनी एका टायमाचं अन्न मिळू दिलं नाही, आज त्याच आळंदीतल्या लोकांना ज्ञानोबा रायाची आरती केल्याशिवाय 2 टायमाचं जेवण मिळत नाही. माणसं आहोत की आपला जन्मही इथंच आहे आणि आपला मृत्यू सुद्धा इथंच आहे. तुकोबाराय या अभंगामध्ये हेच सांगतात. तुकोबाराय म्हणतात, या महाराष्ट्रामध्ये जन्म घेऊन पांडुरंग परमात्म्याची सेवा करत असताना याजसाठी केला होता टास. 42 वर्ष माझा परमार्थ झाला. पण कशासाठी? माझ्या जीवनाचा शेवट गोड व्हावा यासाठी मी 42 वर्ष परमार्थ केला. काही लोकांना तुकोबारायला विचारलं, तुकोबाराय नेमका तुमच्या जीवनाचा शेवट म्हणजे कोणता? मरण्याचा, साधनेचा की नेमका कशाचा? जन्माचा शेवट कशाचा?
तुकोबाराय म्हणले मरण हा माणसाच्या जीवनाचा शेवट नाही, मरण हा माणसाच्या जीवनाचा शेवट असता तर ज्ञानोबरायाने ज्ञानेश्वरीमध्ये नसतं सांगितलं, उपजेते नाशे नाशिले ते पुनरपी दिशे, आणि हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा, जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे आणि मग नूतन वेडीजे. जीर्ण झालेलं कापड जसं आपण अंगामधून काढून फेकून देतो आणि नवीन कापड जसं आपण अंगामध्ये परिधान करतो, तसा आत्मा सुद्धा जीर्ण झालेलं शरीर टाकून देतो आणि नवीन शरीरामध्ये प्रवेश करतो. मग मरण हा माणसाच्या जीवनाचा शेवट नाही. मग महाराज काय माणसाच्या जीवनाचा शेवट आहे? साधना संपून साध्य प्राप्त होणं म्हणजे माणसाच्या जीवनाचा शेवट आहे. तुकोबाराय म्हणतात माझ्या जीवनाची साधना आहे नामचिंतन आणि माझ्या जीवनाचं साध्य आहे परमेश्वर. नामचिंतन रूपी साधना पार करून परमेश्वर रूपी साध्य प्राप्त झालं आणि माझ्या जीवनाचा शेवट गोड झाला. आता मी निश्चिंत झालो, आता मी निश्चिंत झालो. आता निश्चिंतने पावलो विसावा आणि खुंटली या धावा तृष्णेची या. खुंटणे म्हणजे थांबणे, धावा म्हणजे पळापळ आणि तृष्णा म्हणजे तहान. आता माझ्या जीवनामध्ये कसल्याही प्रकारची पळापळ राहिली नाही, तहान राहिली नाही. बर महाराज, हे सगळं तुमच्या जीवनामध्ये कसं काय घडलं? तुकोबाराय म्हणले त्याच मला कौतुक वाटतंय, कौतुक वाटे झाले आवेचाचे. पण ज्या वेळेस मी माझ्या जीवनाचं निरीक्षण करून परीक्षण केलं त्यावेळेस मला कळालं की फक्त एका देवाच्या मंगल नामानं माझ्या जीवनामध्ये एवढं परिवर्तन घडलं. नाम मंगलाचे, त्या देवाच्या मंगल नामानं माझ्या जीवनाचा शेवट गोड झाला. त्या देवाच्या मंगल नामानं माझ्या जीवनामध्ये कसल्याही प्रकारची तहान राहिली नाही. त्या देवाच्या मंगल नामानं माझ्या जीवनामधली चिंता संपून गेली आणि त्या देवाच्या मंगल नामानं एका पायावर तपश्चर्या करणारे साधू मुक्तीसाठी धडपड करतात, पण ती मुक्ती माझ्या घरची बायको झाली फक्त त्या देवाच्या मंगल नामानं. तुका म्हणे मुक्ती परनेली नवरी आणि आता दिवसचारी खेळीमेळी. असा अभंगाचा सरळ भाव आहे. विस्तृत चिंतन पाहत असताना मुखानं नाम आणि हातानं टाळी विढाला. तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या जीवनाचा शेवट गोड झाला पाहिजे. आपल्याला कधी कधी प्रश्न पडला पाहिजे. एवढ्या दिवस झाला आपण कीर्तन ऐकतोय, प्रत्येकाच्या श्राद्धाचं कीर्तन, प्रत्येक सप्ताहामधले कीर्तन आपण ऐकतो, पण आपल्याला कधी प्रश्न पडत नाही. संत आपल्याला ते समजावून सांगण्याचं काम करतात. संत संत नेमकं म्हणायचं कोणाला? ओ दादा, संत नेमकं म्हणायचं कोणाला? जीवनाचं निरीक्षण करून परीक्षण केलं तर 4 वर्ग आपल्याला पाहायला मिळतात. एक वर्ग असा आहे जो साधारण आहे, दुसरा वर्ग असा आहे जो साधक आहे, तिसरा वर्ग असा आहे जो साधू आहे आणि चौथा वर्ग असा आहे जो संत आहे. कोणाला म्हणायचं साधारण, कोणाला म्हणायचं साधक, कोणाला म्हणायचं साधू आणि कोणाला म्हणायचं संत. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ आणि अहंकार हे 6 ज्यांनी केले धारण त्यांना म्हणायचं साधारण. हे 6 ज्यांनी ठेवले धाकात त्यांना म्हणायचं साधक. हे 6 ज्यांनी टाकले दुहून त्यांना म्हणायचं साधू आणि या 6चा ज्यांनी केला अंत त्यांना म्हणायचं संत. विढाला माझ्या सेवेसाठी या परिसरातील एक आमच्या सर्व तरुण वारकरी संप्रदायातील सर्व कीर्तनकारावर प्रेम करणारं एक आमचं हक्काचं नातं आणि हक्काचा एक पॉइंट आहे आमचा. तो टेंभुर्णीकडे आलं की त्यांना फोन केल्याशिवाय महाराष्ट्रातला कोणताच कीर्तनकार पुढे जात नाही. असे आमचे जीवलक आदरणीय श्री राहुल भैया लोकरे पाटील महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा धन्यवाद देतो. माडिक भाऊ सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय मामा सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद देतो. आणि ही सगळी मंडळी सगळे आता प्रेमाचे सगळे संबंधातली मंडळी आहेत. त्याला आपल्याकडे फक्त अर्धा तास वेळ शिल्लक आहे, बरोबर की नाही? अर्ध्या तासामध्ये आपली सेवा. बघा अमोल दादा, तुम्ही म्हणत होतात तासभरात का होईना महाराज केलं पाहिजे, पण महाराज मी मगा त्या दिवशी त्या रात्री सुद्धा सांगितलं होतं ना, आज सुद्धा सांगतो, आई बापाची सेवा करणाऱ्या माणसासाठी विटेवरचा पांडुरंग पंढरपूरला उभा राहतो तर आपला 2 तास पाऊस उघडू शकत नाही. सेवा
त्याच्या भय काय जीवा. एवढ्या वर्षाची सेवा आहे आपली, निस्वार्थ आपल्या आई वडिलांची सेवा करणार. मी नेहमी लोक म्हणतात आई वडील कीर्तनातून सांगणारे महाराज मंडळी चुकीचं सांगते. अरे काय चुकीचं आहे, हे काळाचा विषय आहे महाराज. अहो जे आई वडील सांगणारे कीर्तनकार आई वडील सांगतात, चला बोला 5 मिनिटं 10 मिनिटं आई वडील सांगून लोकांच्या हृदयामध्ये प्रबोधन करण्याचं काम करतात. मग मला एक सांगा, विटेवरचा पांडुरंग परमात्मा भक्त पुंडलिकाच्या आई वडिलाच्या सेवेसाठी विटेवर उभा आहे, हे तुम्ही मान्य करता. आणि कीर्तनकारानं 5 मिनिटं आई बाप सांगितले की नाही ते आई बाप सांगत आहे, याला काय अर्थ आहे? विडाला जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, आपल्या जीवनामध्ये आपला शेवट. मी नेहमी कीर्तनात सांगत असतो, आपण कीर्तन ऐकत असताना आपल्याला प्रश्न पडले पाहिजे. महाराज प्रश्न पडलाय आम्हाला, उभा आयुष्य आम्ही जीवन जगतोय, पंढरपूरची वारी करतोय, पांडुरंगाची वारी करतोय, आळंदीला जातोय, महाराज देवदेव करतोय, तीर्थयात्रा करतोय, पण महाराज आमच्या सुद्धा जीवनाचा शेवट गोड व्हावा असं आम्हाला वाटतं का हो महाराज? होईल आमच्या जीवनाचा शेवट गोड? आपल्याला प्रश्न पडला पाहिजे. आपली लोक देवाची सेवा करत असताना सुद्धा स्वार्थी मनानं सेवा करायला लागली. 10 रुपयाची नोट देवाच्या दानपेटीमध्ये टाकतात आणि देवाच्या समोर म्हणतात मला लाखाची लॉटरी लागू दे. 10 रुपयाला रिटर्न लाख रुपये देणारा जर देव असता तर लोकांना केळी लावायची, पेरू लावायचं बंद केलं असतं पाटील. बरोबर आहे. आज महिला मंडळ तुम्ही सगळ्याजण इथं बसलेले आहेत, मला खरं खरं सांगा, खरं बोलायचं सगळ्यांना, तुम्ही सगळ्याजण इथं बसलात, मला खरं सगळ्या सांगा, कोणाकोणाला वाटतं की देव आपल्या घरी आला पाहिजे? सगळ्याला वाटतं ना? बोला ना. सगळ्याला वाटतं देव आपल्या घरी आला पाहिजे. पण आता ऐका, असं कधी झालंय का? तुम्हाला असं कधी वाटलंय का चला बुवा देव त्याच्या कामामध्ये व्यस्त असेल, मग एखाद दिवशी आपणच देवाच्या घरी गेलं पाहिजे? वाटतं का कधी देवाच्या घरी जायला आपल्याला? नाही वाटत. देवाच्या घरी म्हणजे पुन्हा माघारी एंट्री नाही बाई, असं नको करू. काय देवाच्या घरी मध्ये पुन्हा माघारी एंट्री नाही. महाराज मग मला सांगा, हे प्रत्येकाला वाटतं देव आमच्या घरी आला पाहिजे, पण असं कधीच कोणाला वाटत नाही की आम्ही देवाच्या घरी गेलं पाहिजे. महाराज आमच्या सुद्धा जीवनाचा शेवट गोड व्हावा अशी आमची इच्छा आहे. महाराज काय करावं लागेल? साधना करायची गरज नाही. या कलियुगामध्ये तुम्हाला तप करायची गरज नाही, ध्यान करायची गरज नाही. मग तुम्हाला जर तुमच्या जीवनाचा शेवट गोड करायचा असेल तर सोपं साधन आहे, जीवनाचं कर्म चांगलं करा. जसं तुम्ही कर्म कराल तसा शेवट आहे. गोड केलं तर शेवट गोड आहे, आणि कर्म वाईट केलं तर जीवनाचा शेवट सुद्धा वाईट आहे.
ह्या लोकांसाठी सगळा महाराष्ट्र जे वेडा आहे ना, त्याचं कारणच फक्त एवढं आहे. आणि पैशा पाण्याने आहेत थोडे महाग, पण महाराज मग चांगली क्वालिटी आयफोन घ्यायचा असेल तर मग ओप्पोच्या त्याच्या नादी लागून जमत नाही. आयफोन घ्यायचा असेल तर पैसेच द्यावे लागतात. इन्शुरन्स के साथ विडाला तुम्हाला चांगल्या जीवनाचा शेवट करायचा असेल तर सोपं साधन आहे महाराज, कर्म चांगलं करा. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो. अरे मोकळं करतो. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. जसं कर्म कराल, केले कर्म झाले तेची भोग आले, उपजले मेले ऐसे किती. बरं पाटील, कर्म चांगल्या चांगल्याला चुकलं नाही. नामदेवरायानं सांगितलं, नामा मने कर्मरेखा आणि देवाधिका चुके ना. कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे दशरथ योग मेला, कर्मे रावण क्षय पावला आणि योग घडला सीता देवी. महिला मंडळ जगाची मालकीन होती सीता. कर्म चुकलं का बोला? नाही, नाही चुकलं. अत्यंत महत्वाचं आहे. बरं कर्म किती वाईट आहे तुम्हाला सांगतो, थोडं लक्षपूर्वक आहे का. महिला मंडळ खरं खरं सांगा, जिच्या नवऱ्याला 40,000 रुपये पगार आहे त्याच्या बायकोला 20 चप्पलचे जोड घालायला आहेत. खरं का खोटं? खरं आहे का खोटं आहे? तुमच्याकडे आहेत का नाहीत माहित नाही, पण मी जिथं राहत होतो आजपर्यंत मुंबईला, तिथं तर आहेत. मी एकदा जेवायला बसलो, एक बाई चप्पल घालून मला वाढायला आली. मी म्हणलं, बाई मी जेवायला बसलो, तुम्ही चप्पल घालून मला वाढायला आलात. ती म्हणली, महाराज त्याचं काय आहे नो, ती वाढण्याचीच आहे. चप्पल वाढण्याची आहे का? म्हणलं अशा किती चप्पल आहेत तुम्हाला? ती म्हणली, वाढण्याची वेगळी, बाहेर फिरायला जाण्याची वेगळी, किचनची वेगळी, हॉलची वेगळी. म्हणलं थोबाडीत हाणायची आहे का एखादी? ये घेऊन म्हणलं असलं तर काय. जिच्या नवऱ्याला 40,000 रुपये पगार आहे, कर्म किती वाईट आहे लक्ष द्या. जिच्या नवऱ्याला 40,000 रुपये पगार आहे त्याच्या बायकोला 20 चप्पलचे जोड घालायला आहेत. पण भाऊसाहेब, चप्पल घालायला पाय द्यायचे का नाही द्यायचे हे जिच्या हातात आहे. ती जगाची मालकीन मात्र 14 वर्ष बिना चपलाची वनात आहे. याला म्हणायचं कर्म. याला म्हणायचं कर्म. बरं कर्म कुणाला चुकलं नाही? प्रभू रामचंद्राला कर्म चुकलं का बोला बाबा? नाही. प्रभू रामचंद्राच्या वडिलाचं नाव काय? राजा दशरथ. दशरथाला कर्म चुकलं का बोला? नाही. दशरथाच्या वडिलाचं नाव काय? अजय राजा. अजय राजाला कर्म चुकलं का बोला? नाही. अजय राजाच्या वडिलाचं नाव काय? नाही. रघुपार 28व्या 25व्या क्रमांकाला सांगतो तुम्हाला ऐका. कर्म कोणाला चुकलं नाही. राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न हे 4 भावंड आहेत. त्यांच्या वडिलाचं नाव आहे राजा दशरथ. दशरथांचे वडील अजचे नभांग, नभांगचे ययाती, ययातीचे नहुष, नहुषचे अंबरीश, अंबरीशचे प्रशुषु, प्रशुषुचे मरु, मरुचे शिग्रक, शिग्रकचे अग्निवन, अग्निवनचे सुदर्शन, सुदर्शनचे शंखन, शंखनचे प्रौद्ध, प्रौद्धचे रघु, रघुचे कुकुत्स, कुकुत्साचे भगीरथ, भगीरथचे दिलीप, दिलीपचे अंशुमान, अंशुमानचे अस्मन, अस्मनचे सगर, सगरचे असित, असितचे भरत, भरतचे द्रुसंधी, द्रुसंधीचे सुसंधी, सुसंधीचे मानधाता, मानधाताचे युनाश, युनासचे धुंधुमार, धुंधुमारचे त्रिशंकू, त्रिशंकूचे पृथु, पृथूचे आरानिया, आरानियाचे बाण, बाणचे विकुक्की, विकुक्कीचे कुक्की, कुक्कीचे इक्ष्वाकू, इक्ष्वाकूचे मनु, मनुचे कश्यप, कश्यपचे मरीची आणि मरीचीचे ब्रह्मा. ब्रह्मदेवापासून त्या राजारामापर्यंत कर्म कोणालाच चुकलेलं नाही महाराज. तुम्ही म्हणाल महाराज आम्हाला समजलं नाही. एक सोपं उदाहरण सांगतो तुम्हाला ऐका. काय झालं बघा. एका कंपनीमध्ये एका बॉसनं एका मॅनेजरच्या कानाखाली मारली. मॅनेजरला वाटलं विनाकारण बॉसनं माझ्या का बरं कानाखाली मारली. बॉसचा प्रचंड राग आला, पण मॅनेजरला माघारी मारू शकत नाही. मॅनेजरला माघारी मारलं की मॅनेजर नोकरीवरून काढून टाकल. मग संपूर्ण आलेला राग तो घरी आला आणि घरी आल्याच्या नंतर ऑफिसचा सगळा राग त्यानं घरच्याच्या कानाखाली मारून काढला. घरच्याला वाटलं विनाकारण नवऱ्यानं मला मारलं. काय मारायचं कारण आहे? विनाकारण मारलं. पण बायको आहे, पती परमेश्वर आहे, नवऱ्याला माघारी मारू शकत नाही. तिला प्रचंड राग आला, पण तिनं तो सगळा राग मोठ्या पोराच्या कानाखाली मारून काढला. पोराला वाटलं विनाकारण आईनं मला का बरं मारलं, पण आईला माघारी मारू शकत नाही. आईचा प्रचंड राग आला त्याला, पण त्यानं तो सगळा राग बारक्याच्या कानाखाली मारून काढला. विनाकारण. आता त्या बारक्याला नेमकं मारायलाच कोणी उरलं नाही. ते बारकं उठलं, राग राग पाय आपटीत आपटीत घराच्या बाहेर आलं आणि घराच्या बाहेर एक कुत्र झोपलं होतं. त्यानं जोरात त्या कुत्र्याला लात मारली.
तिलाही म्हाताऱ्याची झाली. ते बारीक पोरग होत. ऐका ऐका बघा बरं, कर्म किती वाईट आहे. एका कंपनीमध्ये एका बॉसनं मॅनेजरच्या कानाखाली मारली, मॅनेजरनं बायकोच्या कानाखाली मारली, बायकोनं मोठ्या पोराच्या कानाखाली मारली, मोठ्यानं छोट्याच्या कानाखाली मारली. छोट्याला मारायला कोणी उरलं नाही. ते घराच्या बाहेर आलं आणि घराच्या बाहेर आल्यावर त्याने रोडवर झोपलेल्या कुत्र्याला विनाकारण लात मारली. जसं ते लात मारली तसं कुत्रं उठलं आणि समोरून चालणाऱ्या एका माणसाला चावलं. पण कर्म इतकं वाईट, ज्या माणसाला ते कुत्रं चावलं तो माणूस दुसरा तिसरा कोणी नसून त्या कंपनीचा बॉस निघाला. कर्म इतकं वाईट आहे महाराज. कर्मानं कोणाला सुट्टी दिली नाही. बर महाराज, मग जीवनामध्ये कर्म चांगलं करा. जसं तुम्ही कर्म कराल तसं तुमच्या जीवनाचा शेवट आहे. चांगलं केलं तर शेवट सुद्धा गोड आहे आणि वाईट केलं तर शेवट सुद्धा वाईट आहे. विढाला डोळ्यासमोर दोन माणसाच्या जीवनाचा शेवट देतो. एक म्हणजे भारताचा चक्रवर्ती राजा, 100 लेकरांचा बाप, हस्तिनापुरासारखं ज्याचं राज्य आणि जगाचा मालक ज्याचा विरोधक, त्याचं नाव आहे धृतराष्ट्र. त्याच्या जीवनाचा शेवट आहे का आणि माझ्या तुकोबारायाच्या जीवनाचा शेवट आहे का? मग तुम्ही ठरवा की आपल्या जीवनाचा शेवट कसा असला पाहिजे. ऐका लक्षपूर्वक. एकेकाळचा भारताचा चक्रवर्ती राजा 100 लेकरांचा बाप आहे, हस्तिनापुरासारखं ज्याचं राज्य आहे, जगाचा मालक ज्याचा विरोधक आहे. कोण होता धृतराष्ट्र? सांगतो ऐका. महाभारतामध्ये काशी प्रसाद जयस्वाल नावाची एक व्यक्ती सांगून गेली की ब्रुवक्षत्र नावाचा एक राजा आहे आणि त्या ब्रुवक्षत्र नावाच्या राजाला एक पोरगा झाला. त्या पोराचं नाव आहे हस्ती. त्या हस्ती नावाच्या पोरानं जे गाव निर्माण केलं त्या गावाचं नाव हस्तिनापूर. त्या गावाचं पहिलं नाव हस्तिनापूर, दुसरं नाव इंद्रप्रस्थ नगर, तिसरं नाव योगिनिकपुरा, चौथं नाव सिरी, पाचवं नाव किलासिरी, 6वं नाव लालकोट, 7वं नाव जहापना, 8वं नाव तुबलकाबाद, 9वं नाव मुबारकबाद, 10वं नाव फिरोजाबाद, 11वं नाव अकबराबाद, 12वं नाव देहली, 13वं नाव चिराग देहली, 14वं नाव दिल्ली आणि 19 फेब्रुवारी 1931 ला इंग्रज अधिकारी व्हाईसराय यानं तिचं नाव ठेवलं नवी दिल्ली. त्या दिल्लीची नावं बदलली साहेब, वैभव नाही बदललं. लोकसभेचे स्पीकर ओम बिर्ला जिथं बसतात ना त्याच्या पाठीमागे एक श्लोक लिहिलेला आहे, धर्मचक्र परिवर्तनाय. दिल्लीचं तख्त हे धर्माधिष्ठानाची वाट पाहत राहतं. मग तो ब्रुवक्षत्र नावाचा राजा, त्या ब्रुवक्षत्र नावाच्या राजाला पुढे एक पोरगा झाला, त्याचं नाव होतं हस्ती. हस्तीला पुढे एक पोरगा झाला, त्याचं नाव नहुष. नहुषचा पोरगा ययाती, ययातीचा पुरू, पुरूचा कृकन्यम, कृकन्यमचा मतिनार, मतिनारचा सेविनार, सेविनारचा दिविरथ, दिविरथचा आदिरथ, आदिरथचा नवरथ, नवरथचा तपलिचा, तपलिचाचा वृक्ष, वृक्षाचा संवरण, संवरणला पुढे एक मुलगा झाला, त्याचं नाव होतं कुरु. म्हणून त्या घराण्याला नाव देण्यात आलं कुरुवंश. त्यांच्याच कुलामध्ये पुढे एक मुलगा जन्माला आला ज्याचं नाव आहे प्रतीक. त्याला 3 मुलं, देवापी, बाल्लिक, शांतनू. देवापी संन्यासी झाला, बाल्लिक महाभारत युद्धामध्ये मेला आणि शांतनू हस्तिनापुराचा राजा झाला. त्या शांतनूला गंगा नदीपासून झालेला आणि वाचलेला एक मुलगा, त्याचं नाव आहे देवव्रत. त्याने भीष्म प्रतिज्ञा केली म्हणून त्याचं नाव पडलं भीष्माचार्य. त्याची दुसरी बायको, तिचं नाव आहे सत्यवती. तिला 2 मुलं, एकाचं नाव विचित्रवीर आणि दुसऱ्याचं चित्रांगत. त्यांच्याच कुलामध्ये पुढे 2 मुलं जन्माला आली, एकाचं नाव पंडू आणि दुसऱ्याचं धृतराष्ट्र. पंडू नावाचा राजा, त्या पंडू नावाच्या राजाला पृथा नावाची एक बायको आहे, जिचं खरं नाव पृथा आहे, पण आम्ही सगळेजण तिला कुंती असं म्हणतो. त्या पृथेला विवाह कालापूर्वी एक मुलगा झाला ज्याचं नाव आहे वसुसेन. आपण सगळेजण त्याला कर्ण असं म्हणतो. आणि विवाह कालाच्या नंतर तिला 3 मुलं झाली, धर्मराज, युधिष्ठिर, भीम आणि अर्जुन. तिची सवत मद्र देशातील एका राजाची मुलगी, तिचं नाव आहे माद्री. तिला 2 मुलं, एकाचं नाव नकुल, सहदेव. इकडे धृतराष्ट्र नावाचा राजा, त्या धृतराष्ट्र नावाच्या राजाला एक बायको जिचं नाव आहे गांधारी. त्या गांधारीचं माहेर आहे गांधार. महिला मंडळ, गांधारीला कधी नावं ठेवायची नाही, कारण गांधारी सारखी महान पतिव्रता जगाच्या पाठीवर आपल्याला पाहायला मिळणार नाही. का? कारण स्वतःच्या नवऱ्याला दिसत नाही म्हणून दिसत असताना सुद्धा डोळ्यावर पट्टी बांधून उभं आयुष्य नवऱ्यासाठी खर्च करणारी बाई म्हणजे गांधारी आहे. त्या गांधारीचं माहेर आहे गांधार. त्या काळातलं गांधार म्हणजे अलीकडचं कंधार, अलीकडचं कंधार म्हणजे आत्ताचं कंधार आणि आत्ताचं कंधार म्हणजे अफगाणिस्तानची राजधानी.
अफगाणिस्तान सुद्धा आता आहे. 1929 ला उपस्थान, नंतर उपगस्थान, नंतर अफगाणिस्तान. 1985 सार्क परिषदेची स्थापना आणि 2002 सार्क परिषदेचा 8वा देश म्हणून अफगाणिस्तान भारताच्या पंक्तीला बसला. माझा मुद्दा मला तिकडे डिवाइड नाही करायचा. माझा मुद्दा हा आहे, त्या धृतराष्ट्राच्या जीवनामध्ये एवढा ऐश्वर्य संपन्न होता तो धृतराष्ट्र. अहो आंघोळीला बसला तर 500 दाशा त्याला आंघोळ घालायला होत्या. 100 लेकरांचा बाप होता. हस्तिनापुरासारख्या गादीचा मालक होता. त्याच्या जीवनाचा शेवट आहे का? महाभारताचं युद्ध झालं आणि संपूर्ण कौरवांचा नाश झाला. राहिला एकटा धृतराष्ट्र. धृतराष्ट्र एकटा राहिल्यामुळं 5 पांडवांचा सख्खा काका होता. पांडवांनी त्या धृतराष्ट्राला सांभाळायला घेतलं आणि जवळ सांभाळायला घेतल्याच्या नंतर, ऐका बरं, जवळ सांभाळायला घेतल्याच्या नंतर सगळे निघून गेले होते. सक्का चुलता होता म्हणून पांडवांनी सांभाळायला घेतला. पण तो ज्या वेळेस जेवायला पांडवांनी त्याचा प्रचंड छळ केला. शेवट सुद्धा तो ज्या वेळेस जेवायला बसायचा ना धृतराष्ट्र, त्यावेळेस भीम समोर पंगतीमध्ये चालायचा आणि भीमाला सगळं जमलं होतं. बोलणं कधीच जमलं नाही. बऱ्याच लोकांना सगळं जमतं पण बोलणंच जमत नाही. आमच्या गावामध्ये एक नाऱ्या नावाचा माणूस आहे. 75 वर्ष झालं त्याला. नारायणराव म्हणतात त्याला. गावातली एखादी सोयरिका आली, पारावच बसलेला असतो. पारावच बसलेला असतो. कुठं चालले? ते आमक्याच्या घरी चाललो. त्याच्या घरी कशाला? ते पोरग बघायला चाललो सोयरिकेसाठी. त्या पोराला तर घुर येते. मग सगळं चांगलं आहे त्याचं, पण बोललंच वाईट आहे. बऱ्याच लोकांना बोलणं सगळं जमतं सर, पण बोलायला जमत. कीर्तन झालं, एक जण माझ्या स्टेजवर आला. आज या ठिकाणी महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार, शिवचरित्रकार हरिभक्त पारायण माऊली महाराज कोटुळे यांनी सुंदर कीर्तन केलं. महाराज अजून 2 तास इथंच थांबणार आहेत. ज्यांना ज्यांना दर्शनाला यायचं असेल त्यांना लाईनीत दर्शनाला या. एका बाजूनं महिला पाया पडतील, एका बाजूनं बाया पाया पडतील. आणि माणसं कुठे जातील? काय बोलत काय सांगता येत नाही. ऐका लक्षपूर्वक, ऐका. त्या धृतराष्ट्राच्या जीवनामध्ये भीम असा पुढे आला. भीम द्रौपदीला म्हणायचा, हे द्रौपदी वाढ याला जेवायला. आणि त्या धृतराष्ट्राला काय म्हणायचं माहितीये? त्या द्रौपदीला म्हणायचं, द्रौपदी वाढ याला. अरे माझ्या दारातलं कुत्र जसं जगवणं मला अवघड नाही, तसं याला जगवणं अवघड नाही. ही दंतकथा नाही सांगत तुम्हाला, भारताच्या चक्रवर्ती राजाची कथा सांगतोय तुम्हाला. आणि काय म्हणायचं माहितीये भीम धृतराष्ट्राला, हे धृतराष्ट्रा तू जे जेवण करतोस ना, ते जेवण म्हणजे तुझ्या लेकराच्या रक्ताच्या थेंबापासून एक एक बनलेला घास आहे. बघ खायचं असेल तर खा. असल्या बोलण्याला धृतराष्ट्र कंटाळला आणि धृतराष्ट्र कंटाळून एका जंगलात निघून गेला. ज्या जंगलात धृतराष्ट्र गेला त्या जंगलाला आग लागली. दोन्ही डोळ्यानं आंधळा धृतराष्ट्र आगेपासून वाचायला जायचा, आगेमध्ये जाऊन पडायचा. आगेपासून वाचायला जायचा, आगेमध्ये जाऊन पडायचा. महलामध्ये राहत होता. अहो संपूर्ण हस्तिनापुराचा मालक होता. पण त्याच्या जीवनाचा शेवट चटके लागून झाला. माझ्या तुकोबारायाचा जीवनाचा शेवट फक्त 5 मिनिटांमध्ये सांगतो. फक्त सुंदर भजन करा विडाला. एक सांगू महाराज, मी पहिल्यांदाच सांगितलं होतं, समाजानं संतांना इथं दिला तो केवळ त्रासच दिला. काय दिलं बोला? अहो तुकोबारायाला का कमी त्रास झाला? तुकोबारायासारखा त्रास तर कोणाला? अहो 4,500 अभंगाचा गाथा आपण सगळे वाचतो. गाथा वाचताना आपल्याला आनंद वाटतो साहेब, पण तो गाथा तयार कसा झाला आपल्याला माहितीये का? ज्यावेळेस तुकोबाराय अभंग म्हणायचे ना, त्यावेळेस हाताखाली एक संत अभंग लिहायला होते. त्या संताचं नाव आहे संताजी जगनाडे. तुकोबांनी अभंग म्हणायचा आणि संताजीनं अभंग लिहायचा. पण तो अभंग बरोबर आहे का चूक आहे पाहण्यासाठी तुकोबांना एक परीक्षा द्यावी लागायची. एक विस्तवामध्ये तापलेलं तप्त नाणं तुकोबांनी उचलायचं, जिभेवर टेकायचं. चटका बसला तर अभंग चुकीचा समजून बाजूला काढायचा आणि चटका नाही बसला तर अभंग बरोबर समजून गाथ्याला जोडायचा. 4,500 अभंगाचा गाथा. चटके किती खावे लागले असतील, केलाय कधी विचार? अहो तुकोबारायाला एवढा त्रास दिला, तुकोबारायाला काय म्हणून त्रास दिला नाही बोला? अहो ज्यानं काठीनं मारलं त्याचे पाय दाबायला तुकोबाराय गेले. अहो गावातल्या लोकांनी तुकोबारायाला हाकलून दिलं. आवाज जर वाढवतो
कोण गाणे. ऐका, गावातल्या लोकांना तुकोबारायाला गावातून हाकलून दिलं. एक सांगू तुम्हाला, तुकोबारायानं ठरवलं असतं तर त्या देहूकडे पाहिलं असतं तर देहूची राख रांगोळी झाली असती. पण नाही, परमार्थ वाढवायचा होता. एवढा त्रास झाला तुकोबारायाला, सहन केलं संतांनी. संतांचा स्वभाव आहे तो. पुण्याच्या जवळ लोहगाव नावाचं गाव, त्या लोहगाव गावामध्ये तुकोबाराय कीर्तनाला गेले. तुकोबारायानं कीर्तन सुरू केलं. कीर्तन चालू झाल्याच्या नंतर 14 टाळकरी पखवाज वादक तुकोबारायाचं कीर्तन रंगात आलं. कीर्तन संपून गेलं आणि त्याच गावातला एक टाळकरी, त्याचं नाव होतं शिवबा कासार. त्या शिवबा कासाराच्या घरी तुकोबारायाला मुक्कामाची व्यवस्था केली. तुकोबाराय त्या शिवबा कासाराच्या घरी मुक्कामाला गेले. पण शिवबा कासाराच्या बायकोनं, माझ्या दादानं, शिवबा कासाराच्या बायकोनं सकाळी उठल्याबरोबर या तुकारामाच्या पायी माझ्या नवऱ्याला त्या काळ्या विठ्याचं व्यसन लागलंय. संसारावर तुळशी पत्र ठेवलं माझ्या नवऱ्यानं या तुकारामाच्या पायी. या तुकारामाला काहीतरी सदा झाली पाहिजे म्हणून तुकोबाराय सकाळी आंघोळीला मोरीमध्ये गेले. आणि तुकोबाराय मोरीमध्ये गेल्याच्या नंतर त्या शिवबा कासाराच्या बायकोनं उखळलेलं पाणी घेतलं माझ्या दादाने. अरे चुलीवरती उखळलेलं पाणी माझ्या तुकोबांच्या अंगावर ओतलं. अरे चटका बसलेल्या वेदना सहन होत नाहीत आणि तुकोबारायाच्या अंगावर उखळलेलं पाणी ओतलं. त्यावेळेस तुकोबारायाला म्हणावं लागलं, जय मॉनिटर नाही, मॉनिटर संतांचा फार मोठा संघर्ष आहे. ऐका, तुकोबारायाला एवढा त्रास झाला. महिला मंडळ खरं सांगा, महिला मंडळ खरं सांगा, तुम्हाला जर तुमच्या सासरी त्रास झाला तर आठवण कुठली येते? माहेरची येते ना. अरे तुम्हाला जर त्रास झाल्याच्या नंतर सासरी आठवण माहेरची येत असेल तर माझ्या तुकोबारायाला सुद्धा त्रास झाला आणि तुकोबारायाला सुद्धा आठवण माहेरची आली आणि तुकोबारायाला म्हणावं लागलं, आपुल्या माहेरा जाईन माझं निरोपण आहे, कीर्तन संपणार आहे.
तुकोबारायाचं माहेर वैकुंठ आहे आणि तुकोबारायाच्या माहेरचा बाप विठोबा आहे. ऐका, या महाराष्ट्रामध्ये एक प्राचार्य आत्रे म्हणून होऊन गेले. ते प्राचार्य आत्रे नेहमी सांगायचे, ते प्राचार्य आत्रे नेहमी सांगायचे, ते म्हणायचे त्या महाराष्ट्रामध्ये राहून ज्ञानोबा, तुकोबा, शिवबा आणि विठोबा हे 4 शब्द ज्याला माहिती आहेत त्यांना स्वतःला म्हणायचं मी माणूस आहे, नाहीतर तुम्ही चालणारे मुर्दे आहात. तुकोबारायाच्या माहेरला जायचंय. तुकोबारायानं माहेरला निरोप पाठवला. तुम्ही संतापित संते, मनविता कृपा बंदे. हे बडा करा उपकार. देवाने तुकोबाचं पत्र वाचलं. अरे पांडुरंगाच्या डोळ्यातलं पाणी गालावर आलं आणि तुकोबारायाला घेण्यासाठी देव वैकुंठावरून भूवैकुंठावर आलं. आपण रोज म्हणतो पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला. तुकोबाराय आले, देहूतले सगळे लोक आले आणि देहूतल्या सगळ्या लोकांना तुकोबारायाला विचारलं, तुकोबाराय या विमानामध्ये बसण्याचा अधिकार तुम्हाला नाही. तुकोबाराय म्हटले म्हणजे अहो तुम्ही आजपर्यंत आलात कशासाठी, चाललात कुठं, तुमची साधना काय, तुमचं साध्य कोणतं हे आम्हाला सांगा. ऐका, तुकोबाराय म्हणले माझ्या दादानो, माझ्या जीवनाचा शेवट गोड होण्यासाठी मी 42 वर्ष परमार्थ केला. 42 वर्ष नामचिंतन केलं. नामचिंतन ही माझी साधना आहे आणि परमेश्वर हे माझं साध्य आहे. नामचिंतन रूपी साधना पार करून परमेश्वर रूपी साध्य मी प्राप्त केलं आणि माझ्या जीवनाचा शेवट गोड झाला. अभंगाचं पहिलं चरण.
एका चरणाचा सविस्तर भाव तुमच्या समोर देण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. थोडा आवाज मोकळा करायचा, गोंधळ करू नका. फक्त 5 मिनिटं वेळ द्या मला. आज तर क्षीरसागर परिवारामध्ये जाऊन यांच्यामधली आई जाऊन 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. जगाच्या पाठीवर आईसारखं प्रेम खरंच कोणी करू शकत नाही. एक सांगू, मुलीचं माहेर कुठपर्यंत आहे? जोपर्यंत मुलीच्या माहेरामध्ये तिची आई जिवंत आहे तोपर्यंत तिचं माहेर सुरक्षित आहे. एकदा का आई निघून गेली तर तिला सुद्धा सख्या भावाचा उंबरा परका वाटायला लागतो. आणि पोरींनो, खरं सांगू तुम्हाला, पोरींनो, तुमच्यावर सगळ्यात जास्त प्रेम जर कोण करत असेल तर तुमची आई आणि तुमचा बाप जगात तुमच्यावर सगळ्यात जास्त प्रेम करत असतं. तुम्ही म्हणत असाल, तुम्ही 20 वर्ष आपण ज्या आईवडिलांपाशी राहतो त्यानंतर आपल्या सगळ्या मुली परक्याच्या होतात. पण ज्या वेळेस परक्याच्या दारात जातात ना, त्यावेळेस आई वडिलांना भेटण्यासाठी त्या लोकांची परमिशन काढावी लागती. हे फार मोठं दुर्दैव आहे महाराज. त्यांच्या वेळेनुसार आपल्याला आईची भेट घ्यावी लागती. त्यांना सुट्टी असेल तर आपल्याला बापाच्या दारात जायला मिळतंय, मालकाला सुट्टी असेल. आणि कदाचित पोरींनो, किती निस्वार्थ प्रेम करणारी ही आई आणि बाप नावाची या ठिकाणी माणसं आहे. ऐका सर, थोडं थांबा 2 मिनिटं. पोरींनो, बापासारखं प्रेम तर कोणी करू शकत नाही गड्या. बाप तुमच्यावर, पोरगी मला आहे, पोरगी तुम्हाला, इथं बसलेल्या प्रत्येकाला मुलगी आहे. दादा, मुलीसारखं प्रेम बाप आणि बापासारखं मुलीवर प्रेम या जगात असलं ना तर पुन्हा पाहायला मिळणार नाही. तुम्हाला खरं सांगू का पोरींनो, तुम्हाला जर तुमच्या बापाचं प्रेम बघायचं असेल तर तुम्ही एक काम करा. एकुलता एक भाऊ असू द्या तुम्हाला, त्या एकुलत्या एक भावाला हाताला धरून तुमच्या बापाला घेऊन कपड्याच्या दुकानामध्ये जा. तुम्ही कपड्याच्या दुकानामध्ये गेल्याच्या नंतर तुमच्या बापाच्या जीवाची घालमेल बघा. तुमचा बाप काय म्हणतो माहितीये? तुमचा बाप एकुलता एक भावाच्या कपड्याची किंमत त्या दुकानदाराला 100 वेळा विचारेल पोरींनो, पण तुमच्या कपड्याची किंमत तुमचा बाप दुकानदाराला कधीच विचारणार नाही. कारण तो काय म्हणतो माहितीये? एक दिवस माझी चिमणी माझ्या घरातून निघून जाणार आहे. एखाद्या वेळेस आई तुम्हाला ओरडली तर बाप सांगत असतो, अरे 10-12 वर्षाचं लेकरू पाहुणं आहे आपल्या घरात, कशाला ओरडते तिला, असं म्हणणारा बाप आहे. बाप किती प्रेम करतो सांगतो पोरींनो. ऐका पोरींनो, तुमचा बाप पंढरपूरची वारी करत असेल, तुमचा बाप आळंदीची वारी करत असेल, तुमच्या बापाच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ असेल, तुमचा बाप रोज भजनामध्ये टाळ घेऊन उभा असेल, तुमच्या गावामध्ये तुमच्या बापासारखी प्रतिष्ठा कोणालाच नसन, 1 नंबरची प्रतिष्ठा असणारा तुमचा बाप असेल पोरींनो. पण 1 नंबरची गावामध्ये प्रतिष्ठा असणाऱ्या बापाला सुद्धा कधी कधी लायकी नसणाऱ्या जावयाच्या पाया पडावं लागतं. हे फक्त तुमच्यासाठी. पोरींनो, दारू पिणारा एखादा जावाई जर योगायोगाने एखाद्या बापाला भेटला तर दारू पिणाऱ्या जावयाच्या समोर तुमचा सुशिक्षित गावामध्ये 1 नंबरची इज्जत असणारा बाप जावयाच्या डोक्यावर आपली टोपी घाण ठेवतो. जावाई, तळ हातातल्या फोडाप्रमाणे माझ्या लेकराला मी सांभाळलंय. जावाई, तळ हातातल्या लेकराप्रमाणे माझ्या लेकराला मी फोडाप्रमाणे माझ्या लेकराला सांभाळलंय. काही चुकलं असेल मी क्षमा मागतो, पण माझ्या लेकीला तेवढं पदरात घ्या. आईसारखं प्रेम, आई जगाच्या पाठीवर आई मायेचा सागर आहे. आईसारखं प्रेम कोणी करू शकत नाही. माझ्या दादानो, आईचे आपल्यावर प्रचंड उपकार आहेत. अरे आपण लहान होतो त्यावेळेला आईच्या पदराखाली लाखो लोक समाजात असले ना, आणि लहान लेकराला भूक लागली ना, स्वतःच्या इज्जतीचा विचार करत नाही, पदर आपल्या डोक्यावर घेऊन आपल्याला अमृतासारखा पाना पाजते ना, ती आपली आई असते. अरे लहान होतो इथं बसलेले सगळे माणसं, आपण लहान असताना आपण आपल्या आईच्या छाताडात लाता घातल्या, पण तिनं अमृतासारखा पाना आपल्याला पाजला. जगाच्या पाठीवर आईसारखं श्रेष्ठ दैवत आपल्याला मिळणार नाही. अहो कोण आईपासून अजून
एक सांगू तुम्हाला, आईनं जे दिलंय आपल्याला ते आयुष्यभर आपल्या सोबत आहे. एवढंच नाही हो, मेल्याच्या नंतर सुद्धा ते आपल्याला सोडत नाही. काय हो, आईनं आपल्याला हाडं दिली. हाडं कशी दिली माहितीये? आईचं दूध आपण पिलो आणि त्या दुधापासून आपल्या शरीरातली हाडं तयार झाली. माझ्या दादानो, तुम्ही मेल्याच्या नंतर तुमचं संपूर्ण शरीर जळून जातं, मात्र आईच्या दुधापासून बनलेली हाडं मात्र जशाच्या तसे पाठीमागे राहतात. आईसारखं प्रेम जगाच्या पाठीवर कोणी करेल? बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, माँ से बढ़ कर आपल्या घरामध्ये आई आणि वडील जिवंत आहेत तोपर्यंत त्यांची सेवा करा. एवढा शेवटचा संदेश. विनोबा भावे नावाचे एक कवी, एक लेखक होते आपल्या याच्यामध्ये. विनोबा भावे ज्यावेळेस व्याख्यान द्यायला जायचे ना, त्यावेळेस विनोबा भावे एक पिशवी घेऊन जायचे. पिशवी घेऊन ज्या व्यासपीठावर जायचे त्या व्यासपीठावर भाषण करायचे आणि भाषण झाल्याच्या नंतर तिथंच त्यांची मुक्कामाची सोय असायची. ते त्यांच्या उशाखाली ती पिशवी घेऊन झोपायचे. लोक त्यांना म्हणायचे, विनोबा भावे तुम्ही उच्च शिक्षित आहात, सुशिक्षित आहात, तरी सुद्धा ही वायरची पिशवी घेऊन तुम्ही डोक्याखाली पिशवी का ठेवता? तुम्हाला उशी दिली आहे लोकांना, का पिशवी डोक्याखाली ठेवता? काय आहे त्या पिशवीमध्ये? त्यावेळेस विनोबा भावे म्हणायचे, दादा त्या पिशवीमध्ये माझ्या आईचं लुगडं आहे. ती पिशवी मी माझ्या डोक्याखाली घेऊन झोपतो. का झोपतो माहितीये? त्याचं कारण आहे. ज्या वेळेस ती पिशवी घेऊन मी माझ्या डोक्याखाली झोपतो ना, त्या वेळेस मला असं वाटत नाही की माझ्या आईचं लुगडं माझ्या डोक्याखाली आहे. मला असं वाटतं मी माझ्या आईच्या मांडीवरच डोकं ठेवून झोपलोय की काय. आईसारखं प्रेम नाही. म्हणून तर म्हणतात, आई माझी मायेचा सागर. एवढं एक सुंदर गीत आपण या दोघांच्या आवाजामध्ये ऐकू आणि सेवेला विराम. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनात रे. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनात रे. नबीची चांदणी तू चंद्राची कार, शीतल नदी छाया मला हवी जीवनभर. तुझ्या शीतल छायेमध्ये उभा आयुष्य जगले. आई देवाशी मी ग, आई तुला सगळं मागे. आई
परमात्म्याच्या चरणी समर्पित करून याच ठिकाणी माझ्या सेवेला विराम देतो. पुनश्च एकदा आलेल्या सगळ्या पाहुणे मंडळींना मनापासून धन्यवाद. या क्षीरसागर परिवारानं किती पैसा कमवला याच्याशी मला काही घेणं देणं नाही. यार क्षीरसागर परिवाराची खरी श्रीमंती काय माहितीये? या क्षीरसागर परिवाराची खरी श्रीमंती म्हणजे तुम्ही इथं बसलेले मंडप मधले सगळे माणसं ही त्या परिवाराची खरी श्रीमंती. मी नेहमी कीर्तनात सांगत असतो, माणसं पैशानं श्रीमंत नसतात माझ्या दादा. या कलियुगामध्ये माणूस कोणता श्रीमंत आणि कसा श्रीमंत जर बघायचं म्हणलं तर ज्याच्या दारामध्ये सगळ्यात जास्त चप्पल तुम्हाला दिसतील ते घर या महाराष्ट्रातलं नाही, या कलियुगातलं सगळ्यात श्रीमंत घर आहे. या क्षीरसागर परिवाराच्या तर्फे मी आलेल्या सगळ्या पाहुणे मंडळीला मनापासून धन्यवाद देतो. अभंग होईल, अभंग झाल्याच्या नंतर फुलं टाकून सेवेला विराम. ज्ञानेश्वर मावली